प्रतिष्ठान जीवा त्या संघाचा हाताळा बघतो. मागील संघात अतिशय दमदार खेळ करून त्या ठिकाणी अटीतटीच्या सामन्यामध्ये त्या सगळ्या सामन्यामध्ये शेवटी निर्णयाची कामगिरी करून आपल्या विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन या ठिकाणी या सामन्यामध्ये सातत्यपूर्वक कामगिरी करता आपल्याला पाहायला मिळेल. 9 नंबर पक्षी परिधान करणारा हा खेळाडू या ठिकाणी दमदार खेळ करताना पाहायला मिळतोय. शहराच्या प्रतिष्ठान घडीवाडी वर्षाचे प्रतिष्ठान वेगवान चढाई मात्र करताना पकडलं गेलं. युवाची अहमदनगरची शहराच्या प्रतिष्ठान घडीवाडीच्या चढाई पटू खोलवरती साडी करण्याचा प्रयत्न आहे. हँडलच्या माध्यमातून या ठिकाणी गुण व्यक्त करून आपल्या संघाच्या घनसंख्येमध्ये वाढ करताना हा चढाई आपल्याला पाहता दिसते. दुसरा फेरी हा शेवटचा सामना लक्षात झालेला सामना हा निश्चितच नेतृत्व कामगिरी करणाऱ्या संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. वारं करून आपल्या संघासाठी किती गुण प्राप्त करतो ते पाहूया. कारण त्या निर्णायक क्षणावरती या निर्णायक सामन्यामध्ये आपण दमदार खेळ करताना पाहतोय. परंतु यश काही प्राप्त होत नाहीये. निश्चितच आपल्याला या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर दमदार कामगिरी करणं महत्वाचं आहे. जिद्द आणि चिकाटीची भरता कास जिद्द आणि चिकाटीची भरता कास प्रयत्न केल्याने यश मिळेल. हमखास निश्चितच टक्कर गेली आणि पकडलं गेलं पकडलं गेलं आणि या ठिकाणी चक्र होते. या कबड्डी स्पर्धेमध्ये संघर्ष जिंकता कठीण असेल तितकाच यश गौरवशाली असणार आहे. चप्पल सोडून कुशाग्र मन निडरवृत्ती निष्ठा कृष्ण नजर यामुळे एक जागतिक दर्जाचा कबड्डी पक्ष बनतो आणि तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शिवप्रतिष्ठान जीवन संघाच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर अशी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले. गुणसंख्या बरोबरीमध्ये चाललेली आहे. 5-5 अशी गुणसंख्या बरोबरीमध्ये चाललेली आहे. शेवटच्या वेगळ्या क्षणी ह्या सामन्यामध्ये उभारी खेळण्यासाठी नंतर खेळ करणं अत्यंत गरजेचे आहे. शहराच्या प्रतिष्ठान घडीवाडी आणि शिवप्रतिष्ठान जुवाळा दोन्ही संघाच्या धोरणात चालू हा चित्त ठरावाचा याला म्हणतात सुसाईड करणं. थोडीशी काही संकटामध्ये निर्णय सामन्यामध्ये ही छोटीशी चूक आपल्याला निश्चितच पराजयाच्या दिशेने होऊ शकते.
हा दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आहे. तिसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात देणार आहे. फेरीत होणारा सामना आहे श्रीनिका स्पोर्ट ठेवा वर्सेस सौरभ जयगाव. या दोन्ही संघाने खेळण्याच्या दृष्टिकोनाने सज्ज राहायचं आहे. खेळण्याच्या दृष्टिकोनाचा आत्मस्थायला सुगम जाऊ देत आहे. श्रीनिका स्पोर्ट ठेवा वर्सेस सौरभ जयगाव. यापुढे होणारा सामना आहे. तिथं याची भेट घ्यायचं आहे. पडली सुंदरशी त्या ठिकाणी पकड केली आहे. गुणसंख्या आहे शहराच्या प्रतिष्ठान खरेवाडीची गुणसंख्या आहे 17 आणि श्रेष्ठ किसन किंवा त्या 17 शेवटची 5 मिनिटे 17 17 अशा ठिकाणी विभागीय प्रमुख मात्र सन्माननीय जगदीश भंडारी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांच्या प्रथमच्या शब्दसुंदाने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. कोकणकांची मंडळाच्या मात्र सन्माननीय जगदीश भंडारी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अतिशय दमदार त्या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळतो. स्वराज्य प्रतिष्ठान घडीवाली या आपण लगेचच मैदानाचा दाबा घ्यायचा आहे. या ठिकाणी त्याची व्हिडिओ पाहिजे त्याची क्लिप पाहिजे माईक वरती बोला रे काहीतरी व्हिडिओ चालू आहे ना. व्हिडिओ पडली क्लिप बघायला